हमारे संजय पाटिल बॉस। पावर प्ले की पहली गेंदबाजी, पहला बॉलर, फर्स्ट बॉलर राकेश चौहान राइट एम ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे अंपायर के बाएं ओर से, और अंपायर का इशारा आता हुआ मुकाबला शुरू होने का। स्ट्राइक एंड बॉस, गेम ऑन। लीग का ये दूसरा मुकाबला आज के 7वें दिन का, बहुत ही शानदार मंजर। और यहां से गेंद को मिड विकेट के ऊपर से खेला है, गेंद के नीचे फील्डर वहां पर, लेकिन इस गेंद के ऊपर तब तक 2 रन पूरे होते हुए 2 रन से टोटल आगे शुरू होता हुआ स्कोर कार्ड शुरू होता हुआ, और 2 का आंकड़ा स्कोरिंग कार्ड के ऊपर लग चुका है। बॉस फाइटर मानगर इस क्रिकेट टीम का बॉस, यानी कि हमारे संजय पाटिल काफी बड़ी हस्ती है, काफी बड़ा योगदान रहता है जब जब प्रीमियर लीग खेली जाती है रायगढ़ में, कौन सी भी प्रीमियर लीग हो। उनका जो छाया रिसोर्ट है वो मुफ्त में दिया जाता है, आजकल कुछ भी फोकट में मिलता नहीं, लेकिन हमारे बॉस एक बड़ा दिल है, बड़े दिल वाले हैं, और उनका इतना बड़ा दिल है कि इतना बड़ा हॉल ऑक्शन के लिए फ्री में यहां से, लेकिन क्या हुआ, क्लीन बोल्ड बल्लेबाज संजय पाटिल बॉस बैक टू द पेविलियन। ते देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत, त्यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय। सभी मेहमानों का हम इस टूर्नामेंट में स्वागत करते हुए, एक बहुत ही बड़ा मुकाबला मैदान के अंदर, नए बल्लेबाज प्रतीक पाटिल मैन फ्रॉम ओवले 40+ मास्टर का एक बहुत ही पुराना चावल है, काफ़ी सालों से ओवले ग्रामीण क्रिकेट के लिए ये बल्लेबाज अजनबी ओवले टीम से शुरुआत, उसके बाद काफ़ी ऐसे कई टीमें आर्या ओवले, और ख़ास तौर पर काफ़ी अच्छा खेलते हैं इस मैदान के अंदर। अब 40+ हो चुके हैं। फुल टॉस, फील्डर वहां पर तैनात, दूसरे विकेट का पतन, दूसरा बल्लेबाज प्रतीक पाटिल बगैर खाता खोले पेविलियन की तरफ। निर्दोष खरद मैन फ्रॉम चिरले का ये बहुत ही बेहतरीन बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होता। अब मैदान के अंदर समर्थ कडू और निर्दोष खरद, ये दो बल्लेबाज की विकेटें अगर यहां से गिरेगी ना, तो फिर बॉस फाइटर मानगर इस मुकाबले में लड़ना पड़ेगा, दिक्कत आ सकती है, परेशानी हो सकती है, थोड़ा सा संघर्ष करना पड़ सकता है, क्योंकि समर्थ कडू नॉन स्ट्राइक एंड पर खड़ा है, थोड़ी सलाह मशरत कर रहे, चर्चा कर रहे, बातचीत कर रहे, कोऑर्डिनेशन कर रहे कि यहां से तुझे किस तरह से बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि 2 विकेटें गिरी है, एक निर्दोष की विकेट गिरेगी तो फिर समर्थ कडू के ऊपर जो दबाव बनेगा ना, क्योंकि 3 विकेटें जब पावर प्ले में गिरती है तो आने वाली 4 और बाकी है, उनको किस तरह से खेला जाएगा, बहुत ही बड़ा बैलेंस बनाना पड़ेगा वहां पर समर्थ कडू के लिए। लेकिन एक विकेट अगर यहां से गई ना, तो फिर मैं कहूंगा थोड़ा सा बहुत ही बड़ा दबाव बनेगा बॉस फाइटर मानगर की तरफ। अब निर्दोष, जिन्हें ऑक्शन में काफी ज्यादा रकम देकर खरीदा गया था बॉस फाइटर मानगर में, वो अब स्ट्राइक एंड पर नेट नंबर 4 के पोजीशन पर। गेंदबाज फिर से अपना जलवा बिखरते हुए गेंदबाज राकेश ऑन हैट्रिक। ओहो, बहुत ही खूबसूरत बेहतरीन गेंद, आउटसाइड ऑप्शन यॉर्कर। राकेश चौहान के गेंदबाजी का बॉडी में एक्शन देखते हैं तो कंधा उनका सीधा आता है, ऐसे में गेंद बिल्कुल आउटसाइड ऑप्शन यॉर्कर डिलीवरी, बहुत ही बेहतर डॉट गेंद के साथ अब तक खाता खुला नहीं है बॉस फाइटर मानगर क्रिकेट टीम, बहुत ही बेहतर गेंदबाजी करने वाली वाघोबा 11 मुरुट कोलीवाड़ा। फुल टॉस,
फुल टॉस ऐसे हालात में इस मौके पर नहीं करनी चाहिए थी। वो फुल टॉस गेंद उसके ऊपर फुल टू वसूल किया बल्लेबाज निर्दोष गरत के बल्ले से डीप बैकवर्ड पॉइंट के ऊपर से ये छक्का। भरपूर फायदा उठाया बल्लेबाज ने, डिप बैकवर्ड पॉइंट खाली है और उस गेंद के ऊपर छक्का। 6 रन से खाता खुल चुका है सचिन। इस बार गेंदबाज राकेश चौहान, अब तक 4 गेंदें अच्छी थी लेकिन उसके बाद एक बड़ा हिट। ओ बहुत ही बेहतर, बाल बाल बचे निर्दोष। स्टंप को शायद चूमती हुई गेंद गई है, छू कर गई है। जानते गेंदबाज थोड़े से सर पर हाथ रखा है राकेश ने कि ये विकेट 100% जाने वाली थी। स्टंप को कवर नहीं किया था इस वजह से। हालांकि 7 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर। अंतिम गेंद राकेश चौहान राइट आर्म ओवर द विकेट से 2 विकेट गिर चुकी है बॉस स्पाइडर मानगढ़ क्रिकेट टीम। फिर से एक बार, सॉरी 9 रन थे और अब यहां से ये अच्छी गेंद 6 + 2 + वाइट, यानी कि टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर 9 रन, लॉस ऑफ 2 विकेट। 2 विकेटों के नुकसान पर 9 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर। एक छक्का, एक डबल, एक वाइट, बराबर 9 रन हो गए। 9 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। डेड बॉल है, ओके ओके ठीक। इशारा दीजिए अंपायर, क्योंकि यहां गलत होगा। स्कोरर थोड़ा हड़बड़ गया, स्कोरर यहां पर थोड़े कंफ्यूजन। और इस बार फिर से अंतिम गेंद। ओ यहां से गेंद को लॉफ किया डाउन द ग्राउंड, बिल्कुल ऑन द राइज है गेंद। सामने की तरफ फील्डर वहां पर राकेश चौहान की मैं प्रशंसा जरूर करूंगा। हालांकि एक छक्का आने के बावजूद कोई बात नहीं, ऐसे मौके पर इतने बड़े खिलाड़ी के खिलाफ बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर 10 रन स्कोरिंग कार्ड के ऊपर 2 विकेटों के नुकसान पर। डीजे और प्ले का दूसरा ओवर यहां पर जारी होता हुआ, जिसमें 2-3 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर होंगे। वाघोबा 11, मोरूट कोलीवाड़ा, नाना दिवेकर कप्तानी कर रहे इस टीम के। और नाना को पता है, काफी सालों का नाना को अनुभव है समर्थ खड़ू की इस गेंद बल्लेबाज को कौन से गेंदबाज को लाना होगा। अनुभवी 40+ मास्टर के सभी जो टीम में खेली उनमें सभी सीनियर अनुभवी खिलाड़ी है। लेकिन जिसका खेल अच्छा होगा, बेहतर होगा, वो ही इस फॉर्मेट में आगे जाएगा। अब गेंदबाज का नाम है तनवीर मुकादम। तनवीर मुकादम एक बहुत ही शातिर गेंदबाज है दोस्तों। वेरिएशन, मिश्रण करना इस गेंदबाज की क्वालिटी वाली गेंदबाजी डालने में काफी शातिर है गेंदबाज। वो इस वक्त गेंदबाज तनवीर मुकादम। पावर प्ले का दूसरा ओवर जारी है और इस वक्त अंपायर के बाएं ओर से गेंदबाजी करेंगे। अब तक समर्थ कडू को स्ट्राइक मिली नहीं है, एक भी गेंद समर्थ कडू ने फेस नहीं की है। 5 ओवर का मुकाबला है, कितनी गेंदें फेस करने वाले, कितना टारगेट होगा। लीग स्टेज में पहला मुकाबला जो टीम जीतती है उन्हें थोड़ा मौका बनेगा आगे जाने के लिए, क्योंकि पहला जो हारेगी टीम उनके लिए थोड़ी सी परेशानी होगी इस लीग फॉर्मेट में। गेंदबाज तनवीर, ओ यहां से बल्ले का किनारा, ये कैच। नाना ये कैच लेना चाहिए था, गेंद लॉन्ग स्टॉप के क्षेत्र में। 4 रन।
ना थोड़ा सा ट्राई आगे करते, थोड़ा सा ये तो कैच होने वाला था। 100% निर्दोष की विकेट, लेकिन अब मौका बनेगा यहां पर निर्दोष घरत के लिए। शॉर्ट ऑफ लेन पुल किया गेंद को, डिप बैक पॉइंट के ऊपर से गेंद सीमा पार, 6 रन, छक्का। छह रनों के साथ अब टोटल आगे जाएगा 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। 20 लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 विकेटों के नुकसान पर 20 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर लग चुका है। फिर से एक बार गेंदबाज तैयार, तनवीर मुकादम अंपायर के बाएं ओर से गेंदबाजी करेंगे। निर्दोष घरत जिनके बल्ले से अब तक 2 छक्के आ चुके हैं, एक चौवा और एक फुल टॉस। अरे यहां से ऐसी गेंद नहीं करने हैं इस बल्लेबाज के लिए, गेंद बाहर ही जाएगी, सीमा पार, 6 रन। टीम का टोटल 26 26 का आंकड़ा स्कोर कार्ड के ऊपर लग चुका है। दूसरा ओवर यहां पर जारी है, महंगा ओवर जा रहा है। तनवीर मुकादम 16 रन 3 गेंदों में, खराब लाइन और लेन से गेंदबाजी, वो इवेंट गेंदबाज के लिए कारगर हुआ है आज तक। उस एंड से ज्यादा रन नहीं है, लेकिन इस गेंदबाज ने ज्यादा रन उस एंड से खर्च किए हैं, तो ऐसे में थोड़ा सा दबाव में है गेंदबाज तनवीर मुकादम। निर्दोष घरत के लिए फिर से एक बार और पिच, ओहो बेहतरीन लॉन्ग ऑफ का क्षेत्र वहां पर खाली है, गेंद सीमा पार, 4 रनों के लिए डीजे। देखिए निर्दोष का एक कैच हवा में था, विकेट कीपर के पीछे, वो कैच लेने के लिए ट्राई करना बहुत जरूरी था। ऐसे क्रूशियल मोमेंट में एक बड़ी गलती मुकाबला आपके हाथ से फिसल सकता है। एक एक मौका यहां से लेना होगा, और रन टोटल 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। और इस बार फिर से गेंद को उठाया है, निर्दोष घरत नहीं रुकने वाले, गेंद लॉन्ग ऑन के ऊपर और वाइडिश लॉन्ग ऑन के बीच से 6 रन। करो कि क्या जरूरत है इस मुकाबले में। निर्दोष घरत जैसा एक ताकतवान बल्लेबाज मुकाबले में अपना जलवा बिखेरता हुआ पूरी तरह से सेट हो चुका है। अब उसे गेंद फुटबॉल दिखेगी, और क्या बैटिंग अब तक इस बल्लेबाज ने, 4 छक्के 2 चौवे, तगड़ा परफॉर्मेंस। ओ निर्दोष ऑन फायर, 6 रनों के साथ टीम का टोटल 42 रन। डीजे त्याच दरम्यान मी धन्यवाद म्हणेन रायगड समालोचन असोसिएशन संदीपजी वास्कर, सॉरी संदीपजी पाटील मुरबी, रायगड समालोचन असोसिएशन अध्यक्ष संदीपजी पाटील, त्यानंतर विश्वनाथ शेठ मस्कर, सत्यवान म्हात्रे, की आपण छान नियोजन केलं। मी 2 षटकं कॉमेंट्री केली, आपण मला संधी दिली, आणि आता मी देखील थांबतोय आणि पुढच्या कॉमेंट्रीसाठी मी समालोचकांना विनंती करतो की आपण येऊन आता कॉमेंट्री करायचं आहे। थँक्यू व्हेरी मच। हॅलो,
रायगढ़ 40+ प्रीमियर लीग 2024 धमाका धमाका धमाका। तो देख सकते हैं काफी बेहतरीन बल्लेबाजी की यहाँ पे 32 रन इस ओवर में ठोके। तो यकीन इस ओवर में 32 रन यानी कि इस 7 दिन का हाईएस्ट स्कोर है। तो तनवीर मुकदम जिन्होंने रन खाए और ठोक दिए हैं बल्लेबाज किरण पाटिल, जिनकी तरफ से हमारे कमेटी को 5000 की देनगी आई है, उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं और शुक्रिया अदा करते हैं। तो यकीनन 2 ओवर के बाद मौका मिला है समर्थ करू को, जो खुद कप्तान है। 42 रन हो चुके हैं। पहली ओवर में 10 आए थे, दूसरी ओवर में 32 रन आए थे। देखना है आप भी निपितली सी गेंदबाजी करते हैं, टिकट मारा करते हैं, भेतक मारा करते हैं, गुड लाइन के गेंद फेंकते हैं, यॉर्कर लाइन के गेंद फेंकते हैं, डॉट निकालते हैं, विकेट निकालते हैं, तो यकीनन मैच में पकड़ बना सकते हैं। और आप बल्लेबाज गेंदबाज आए हैं राकेश चौहान, जिन्होंने पहली ओवर में 10 रन खर्च किए थे, 2 सफलता ली थी। राकेश चौहान सामने देख सकते खुद कप्तान समर्थ करो। ओहो, अच्छी गेंद, सम्मान दिया है, सीमा रेखा की तरफ जाती हुई गेंद, गेंद गई सीमा रेखा पार, 4-4-4। ओहो, बेहतरीन गेंद, उतनी बेहतरीन तरीके से सम्मान दिया है। हालांकि डॉट गेंद की समाप्ति के यह देख सकते हैं खुद कप्तान जो कि बल्लेबाजी कर रहे हैं समर्थ करो, जिन्होंने सम्मान दिया है इस गेंद को, लेकिन गेंदबाजी अच्छी हुई है यहाँ पे राकेश चौहान। धन्यवाद किरण पाटील साहेब। नक्कीच मॅचला देखील त्यांना जायचं आहे। काल देखील ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय आणि मोराव येथे देखील त्यांचा उल्वा संघ जिंकलाय। त्याचे विजय त्यांच्या पाठीशी आहे आणि या स्पर्धेसाठी तब्बल 5000 रुपयाचा डोनेशन किरण शेठ पाटील उल्वे यांच्याकडून पुरस्कृत केलाय, त्याबद्दल त्यांचा आभार। आमचे हेमंत दरे इथे आलेले आहेत, त्यांना विनंती आहे हेमंत शेठ या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। हेमंत शेठ स्वागत आहे, कारण जिथे किरण कानावकर, जिथे बॉस फायटर संघ, तिथे हेमंत हे असणारच। तर हेमंत आपलं स्वागत आहे। आमचे सौरभ देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत। ओहो, अच्छी गेंद, हालांकि छक्का खाने के बाद देख सकते हैं काफी अच्छी गेंद डाली है, लेकिन यहाँ 1 रन जरूर मिला है। टोटल स्कोर कार्ड पे स्कोर देख सकते हैं 53 रन। अब आए हैं स्टेक पे निर्दोष घरत, जिन्होंने काफी बल्लेबाजी धमाकेदार राकेश चौहान, सामने बल्लेबाज निर्दोष घरत, निर्दोष घरत। ओहो, अच्छी गेंद, लेकिन अंपायर का इशारा वाइट लेग स्टंप से बाहर गेंद थी। इस वाइट के मदद से टोटल स्कोर कार्ड पे स्कोर देख सकते हैं यहाँ 54 रन। एक अच्छा स्कोर, एक मजबूत स्कोर यहाँ देखा जाए तो ये तीसरी ओवर चालू है और 54 रन हो चुके हैं। हालांकि पहली ओवर में 10 रन खर्चे हुए थे राकेश। ओहो, नजरबंदी, डंडी, गुल।
तो विजय खानावकर जा रहे हैं, लेकिन यहाँ पे देख सकते हैं निर्दोष और निर्दोष 10 गेंदों में 39 रनों की शानदार पारी खेली है। उसके लिए तालियां हो जाए एक बार। 5 छक्के और 2 चौके के मदद से 39 रनों की शानदार पारी खेली। तो देख सकते हैं ये सफलता तो मिली है गेंदबाज को, राकेश चौहान को, जिन्होंने काफी अच्छी गेंदबाजी की है। हालांकि देखा जाए तो एक छक्का एक चौका अभी तक खाए हैं, लेकिन टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हो चुका है यहाँ पे 54 रन। राकेश चौहान सामने बल्लेबाज आए हैं स्ट्राइक पे विजय खानावकर, मैन फ्रॉम नावरा, लेकिन स्टंप से बाहर थोड़ी गेंद, अंपायर का इशारा वाइट। इस वाइट के मदद से टोटल स्कोर कार्ड पे देख सकते हैं 55 रन, 55 रन देख सकते हैं। इसके बाद अब आवाज सुनेंगे सागर पाटिल, लेकिन अच्छी मराठी के कमेंटेटर है, एक अच्छी उनके पास काफी गाने हैं मराठी के क्रिकेट के माध्यम से। टॉस गेंद थी, उसका भरपूर फायदा ना उठा सके बल्लेबाज, लेकिन वहां फील्डर तैनात है, देख सकते हैं उठाए फेंके जब तक 1 रन मुकम्मल हो चुका है। लॉन्ग ऑफ के फील्डर की अच्छी फील्डिंग। मस्ती में रंग मस्ताने हो गए, मस्ती में रंग मस्ताने हो गए, साईं तेरे नाम के दीवाने हो गए। हेलो, तो देख सकते हैं बॉस फाइटर मानकर जिनकी फील्डिंग, तो यकीनन यहाँ पे देख सकते हैं टोटल स्कोर गार्ड पे स्कोर हो चुका है 56 बल्लेबाजी करने वाली टीम के। फास्ट करें फटाफट, सागर पाटिल को देख सकते हैं हमारे पानी, तो यकीनन अच्छे अच्छे आवाज अच्छे अच्छे गाने उनके पास है सागर पाटिल। तो समर करू जिनके पास 4 गेंदों में उन्होंने 11 रन बनाए हैं। हालांकि देखा जाए तो यहाँ पे निर्दोष घरत जिन्होंने 10 गेंदों में 39 रनों की शानदार पारी खेली। अभी विजय खानावकर मैन फ्रॉम नावरा आए हैं, उन्होंने एक ही गेंद खेली, एक ही रन निकाला है। तो टोटल देखा जाए यहाँ पे तो 56 रन हो चुके हैं। आप भी निपितली सी गेंदबाजी करते, तिखट मारा करते, भेतक मारा करते, गुड लाइन के गेंद फेंकते हैं, लाइन के गेंद फेंकते हैं, डॉट निकालते हैं, विकेट निकालते हैं, तो मैच में पकड़ बना सकते हैं। बल्लेबाज देख सकते हैं अब विजय खानावकर बल्लेबाजी के लिए, और गेंदबाज देख सकते हैं यहाँ पे मोहन शिंदे।
मोहन शिंदे और हमारे कमेंटेटर है एक शिंदे सरकार। तो मोहन शिंदे, सामने विजय खानावकर। सामना जल्दी से जल्दी चालू करना है। दो अंपायर देख सकते हैं हमारे। टाइम ज्यादा ले रहे हैं। मोहन शिंदे, और ये देखिए एज लगी है और यहाँ कीपर के पोस्ट से बाहर गेंद, और एक रन जरूर मिली है यहाँ पे। हालांकि देखा जाए थर्मैन, शॉट थर्मैन के फील्डर की अच्छी फील्डिंग, अच्छा कवर रहा। तो यहाँ टोटल हो चुका है लेग बाय थर्ड अंपायर। वहां वो ये गेंदबाज का पैर लगा के देखना है स्टैम्प को। तो पैर लगा है स्टैम्प को। नो गेंद करार दिए अंपायर ने। तो 1+1 मिलेगा ये, और फ्री हिट भी मिलेगा। तो यहाँ देख सकते हैं मोहन शिंदे गेंदबाजी के लिए तैयार। सामने बल्लेबाज खुद कप्तान समर्थ करो। सामना जल्द से जल्द चालू करना है, बहुत टाइम लगा है इस सामने को। हल्के चौथी ओवर चालू है। टोटल स्कोर कार्ड पर स्कोर हुआ है 58 रन। 58 रन हो चुके हैं हमारे गुलशन पाटिल, एक अच्छे स्कोरर, उनका स्वागत है। तो यहाँ देख सकते हैं अच्छी फील्डिंग, और एक ही रन मिला है। इस एक रन से टोटल हुआ है 59 रन। गेंदबाज फिर से तैयार मोहन शिंदे। सामने बल्लेबाज देख सकते हैं विजय खानावकर, 2 गेंद खेली है। और ये देखिए वागरे डिग्रे बावली तो हिरवा कर पाला, बहुत दूर मारेगा, झुकेगा रे साला। छे तू जानू यहाँ बल्लेबाजी करने वाले टीम बॉस फाइटर मानकर, जिनका बोल देना है, बोल दे बोल सागर। तो इस छक्के की मदद से टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हो चुका है 65 रन। बॉस फाइटर ओवले, यकीनन बॉस फाइटर ओवले। तो यहाँ गेंदबाज फिर से तैयार है हमारे मोहन शिंदे, और ये उठा के खेला है, क्या होगी क्या नहीं, आर पार सीमा पार, टांगा पलटी, घोड़ा फरार, 4। तो इसी चौके के मदद से टोटल स्कोर कार्ड पे स्कोर बढ़ता हुआ काफी बड़ा स्कोर खड़ा किया है 69। तो मोहन शिंदे, सामने बल्लेबाज देख सकते हैं हमारे विजय खानावकर। ओहो, उठाने का प्रयास, लेकिन बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं, और डॉट गेंद की समाप्ति यहाँ पे देख सकते हैं
यहाँ टोटल हो चुका है 69 रन। काफी ऊंचा स्कोर हो चुका है हालांकि देखा जाए तो। और उठा के खेला है आसमानी टोला और हम प्यार बोला 6 रन। फास्ट करे फटाफट, हालांकि देखा जाए विजय खानावकर ने अभी तक जाती स्कोर 18 पे खेल रहे हैं। तो देख सकते हैं मोहन शिंदे उठा के खेला है हवा में, गेंद फटका फसला ना, फलंदाज वासला बहुत ट्राई किया, हालांकि देखा जाए तो यहाँ रनआउट का खतरा। और ये देखिए बाल बच गए, हालांकि रन बना सकते थे लेकिन कैच ड्रॉप हुई। और किस्मत देख सकते हैं यहाँ पे विजय खानावकर की, जो कैच से भी बच गए और रनआउट से भी बच गए। वाह क्या बात है। सत्तर। फास्ट करें, फास्ट, टाइम पास ना करें। तो यकीनन यहाँ पे खिलाड़ू कक्षेस आवत नको देव प्लीज। हॅलो, अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे आणि खेळाडू कक्षामधून कुठल्याही खेळाडूने आवाज देण्याचा प्रयत्न करू नका। 2 प्लेयर तिथे खेळतात, त्यांचा ते कामगिरी करतात, 11 खेळाडू क्षेत्ररक्षण करतात। पुन्हा एकदा विनंती असेल, खेळाडू कक्षामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा फलंदाजाला आवाज देण्याचा प्रयत्न करू नका, ही नम्र विनंती असेल। रंपेर घेतले इथे मात्र पाहिलं जातं 24 लाईव्हच्या माध्यमातून। पंच थांबायचं आहे थोडं, द्वारकानाथ स्वर्गीय सर आणि दीपक पाटील सर जरा थांबा। रन्स असेल, धन्यवाद। पुन्हा एकदा सामन्याला तो सुरुवात, जाऊया सरांकडे। तो 2 रन ये मिलेंगे। तो देख सकते हैं टोटल स्कोर कार्ड पे स्कोर हो चुका है यहाँ पे 77 रन। अभी 1 और बाकी, फटाफट चालू करें, यकीनन काफी टाइम हुआ इस मैच को।
तो 77 रन हो चुके हैं। यहाँ पे 4 ओवर में काफी अच्छी बल्लेबाजी हुई, ठोकने वाली बल्लेबाजी हुई, कड़क बल्लेबाजी हुई। तो बल्लेबाजी काफी बेहतरीन हुई। तो गेंदबाज आए हैं रुपेश चांदोरकर। रुपेश आए हैं चांदोरकर, सामना फास्ट चालू करें प्लीज। तो सलामी के अभी तक कप्तान जो कि समर्थ करो क्रीज पे मौजूद है। समर्थ करो कितने पे खेल रहे जरूर बताएंगे। 12 रनों पे खेल रहे हैं 5 गेंदों में। दिया अंपायर ने डिसीजन। फटाफट रुपेश चांदोरकर। तो सामने बल्लेबाज है एक हट हिटर बल्लेबाज समर्थ करो, खुद कप्तान है। सलामी के बल्लेबाज है, अभी तक क्रीज पे डटे हुए हैं और 5 ही गेंद खेले हैं। और ये देखिए अच्छी गेंद, यहाँ पे शानदार गेंद, अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति। 77 रन हो चुके हैं ये। और अगर 1-2-3 रन की गिरती है तो फिर भी मैच में मजा आ सकती है। इस ओवर में क्या कुछ होगा, ये ठोकने में कामयाब होंगे या रोकने में, ये बड़ा सवाल है। पिच उठा के खेला है, यहाँ पे कैच होंगी क्या? बेहतरीन कैच, कोई गलती नहीं, फटका फसला ना फलंदाज येऊन तंबून परत बसला। सचिन मुकादम मोकल, सचिन मोकल आए हैं, साई के खिलाड़ी हैं। और सागर काफ़ी जानकारी रखते हैं, हमारे सागर पाटिल एक अच्छे मराठी के कॉम्पिटिटर। तो टोटल यहाँ रुका हुआ है 77। हालांकि देखा जाए अच्छी गेंदबाजी हो रही है रुपेश के माध्यम से। सचिन मोकल जो बल्लेबाजी के लिए आए हैं, हालांकि देखा जाए खुद कप्तान समर्थ करो पवेलियन में वापस जा चुके हैं, जिन्होंने 7 गेंदों में 12 रनों का योगदान दिया। और बॉस हमारे संजय पाटिल जो 0 पे आउट हुए, सलामी में आए थे 2 रन पे। तो यकीन 2 रन पे गेंद वहां देख सकते हैं काफी। हालांकि यहाँ पे 2 रन आउट का खतरा और अंपायर का इशारा, थर्ड अंपायर। नो डाउट, नो डाउट। तो टोटल इस 2 रन से बढ़ता हुआ 79 रन्स। तो अब देख सकते हैं सचिन मोकल, सचिन मोकल गेंदबाजी के लिए रुपेश। ओहो अच्छी गेंद थी, खोद के निकाला है, वहां फील्डर तैनात है, फील्डर के पोच के अंदर अच्छी फील्डिंग उठाए फेंके। जब तक 1 ही रन मुकम्मल हो चुका है, वहां पे देख सकते हैं यहाँ काफी अच्छी फील्डिंग का मुजाहरा देखने मिला। और टोटल हो चुका है 80 रन, काफी ऊंचा स्कोर हो चुका है। फिर भी क्रिकेट है दोस्तों, कुछ बोल नहीं सकते। पेश अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति। यहाँ पे लाजवाब गेंदबाजी
टोटल रुका हुआ यहाँ 80 रन, काफी अच्छा स्कोर, ऊंचा स्कोर हो चुका है। 80 रन हो चुके हैं इस ओवर की, इस विलिंग की। यहाँ पे लास्ट गेंद है, गेंदबाज रुपेश चांदोरकर गेंदबाजी के लिए तैयार। सामने बल्लेबाज हैं विजय खानावकर। और ये बेहतरीन शॉट, गेंद गई तारामंडल, काल्याच्या खारीन 6 धावा। की 86 रनों की टोटल यहाँ स्कोर हो चुका है। 87 रनों का टारगेट है, कैसा पार कर पाएंगे ये बड़ा सवाल है दोस्तों। अगर ठोकने वाली बल्लेबाजी हुई, चौके छक्के आए तो ये लक्ष्य भी आसान हो सकता है, लेकिन निपितुली सी गेंदबाजी हुई, तिकट मारा हुआ, बेतक मारा हुआ, गुड लाइन के गेंद फेंके, विकेट लाइन के गेंद फेंके, डॉट निकाले, विकेट निकाले तो एक आसानी से जीत सकती है यहाँ पे हमारी बॉस फाइटर टीम। तो कौन जीतेगा, कौन हारेगा, कौन मनाएगा खुशी, कौन मनाएगा गम, कौन इस मैच में जीत हासिल करेगा, ये जानने के लिए जरूर और जरूर जाएंगे हम एक मराठी के अच्छे कमेंटेटर सागर पाटिल के पास। उनके आंखों देखो हाल सुनाएंगे हमारे सागर पाटिल। हेलो, धन्यवाद सर। स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय शांताराम जाधव सर, ओवे कॅप। डिसिप्लिन मध्ये जायचं, डिसिप्लिन मध्ये यायचं, धावांचा मात्र प्रचंड पाऊस, 30 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 87 धावा। या मैदानावर 92 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत, नेरे उमरोली संघाने केलेल्या आहेत। तर येथे मात्र सुप्रीम सिक्सर कंपनीचे चेंडू आहेत आणि येणाऱ्या काहीच दिवसामध्ये पाहायला मिळेल संजय पाटील बॉस यांच्या नेतृत्वाने रायगड 40+ मास्टरची प्रीमियर लीग लवकरच आपल्या भेटीला। एका बाजूला आपण पाहतोय पहिला सामना, आपण पाहतोय 7व्या दिवसामधला पहिला सामना पहिला विश्वास पाटील विपक्ष कपिल पारवे, त्याच्यामध्ये विश्वास पाटीलने बाजी मारली। आता मात्र रायगडचा ख्रिस गेल, समर्थ कडू आणि त्यांच्या समेत नाना दिवेकर असा रंगतदार सामना पाहायला मिळेल। चेंडू द्यायचे आहेत तर या संजय पाटील यांच्या संघाला शुभेच्छा देण्यासाठी कुंडेवाल गावातील एक उत्कृष्ट दमदार डावखरा गोलंदाज संजय वास्कर, तसेच नेहा एंटरप्राइजेस प्रफुल्ल ठाकूरच्या नेतृत्वाने संघ मात्र पुढे सरसावला आहे। तो मात्र रामशेठ घरत यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे। आमचे पिटी शेठ भोईर कुंडेवाल गावातील एक दमदार व्यक्तिमत्व, तसेच सौरभ पाटील सेल्फी किंग यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे। मान्यवरांना विनंती करतो की आपण आमच्या मंचावर स्थानापन्न व्हा आणि ज्यानं 40+ मध्ये 3 बाईक मिळवल्या असा पारगाव संघाचा तारणहार खेळाडू सोन्या गायकवाड, एक लेजंड खेळाडू। आता मात्र सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल। एनडीआर वॉरियर्स नावे रोहा योगेश पवार पहिल्या दिवसामध्ये, दुसऱ्या दिवसामध्ये नेहा एंटरप्राइजेस वरचेवले प्रफुल्ल ठाकूर, तिसऱ्या दिवसामध्ये वन सोल्युशन कोलाई मुरुड निनाद तारेकर, चौथ्या दिवसामध्ये मेडिटेक स्पोर्ट्स रायगड जय पाटील आणि 5व्या दिवसामध्ये शिवशंभो नेती स्पोर्ट्स कोहली चिंचपाडा कॅप्टन किरण पाटील आणि 6व्या दिवसामध्ये जरीमारी नागाव कर्णधार जयेंद्र कडू। नावामध्ये कडू आहे पण सर्व काही इथे मात्र गोड कामगिरी करून सोडलाय, जबरदस्त अफलातून इनिंग। आणि या मैदानावर संजय दादा पाटील बॉस फायटर ओवळे विपक्ष पाहायला मिळेल। वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा। पहिला सामना आपण पाहिला 7व्या दिवसामधला अचल 11 इंडियन आर्मी घोट विपक्ष कैलासाजी रामकृष्ण वायसीसी सोनू मोनू एसीसी आई 11 ओवे मुरबी रेंजल। 24 लाईव्हची क्वालिटी क्लॅरिटी काय जबरदस्त पर्सनॅलिटी पाहायला मिळतोय आणि त्याच्या समेत आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय
DJ सँडी वलवली. मनापासून आपण अभिनंदन करूया या सर्व. तसेच नुसते पंच नाहीत, उत्तम आचारी, उत्तम डान्सर आणि उत्तम असे खेळाडू सुनील पाटील मोरबी. आपण पहिला हिंदीमध्ये आवाज ऐकला मामू यांचा, जबरदस्त आवाज. तलोजा गावातील सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहेत. ओवेगाव आज मात्र पंच पण केलतात आणि जावेद फरीद सरांची पंचगिरी कोण विसरणार. जावेद आलाच आहे. आरंभिक बल्लेबाज की रूप में 2 बल्लेबाज उतर चुके हैं. आरंभ प्रारंभ आणि करूया शुभारंभ. आज मात्र 2 पंच दरकनाथ सरगे सर बेलवली आणि दीपक पाटील सर पाली. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवरण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज मात्र स्वामी समर्थांचा वार, स्वामी समर्थांचा दिवस आणि आज मात्र अशक्य शक्य करतील स्वामी. फक्त माझ्या दरबारामध्ये पाऊल ठेव, तुझ्या जीवनाचं सार्थक करणार स्वामी. त्या स्वामींचा आशीर्वाद ज्याच्या शिरावर आहे आणि ज्याला लहानपणापासून आई छाया आणि वडील आत्माराम पाटील आणि बालकडू पाजले आणि आज मात्र सर्वांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा आणि कधी आपल्या प्रॉपर्टीचा घमंड न करणारा खेळाडू संजय पाटील. शांत संयमी असं व्यक्तिमत्व. तुम्ही कधी त्याला हाक मारा, कधी आदराने तुम्हाला हाक देणार असा व्यक्तिमत्व आज पाहायला मिळतोय. स्वतःचा संघ घेऊन आणि समर्थ कडूच्या नेतृत्वाने ज्याने बॉस फायटर मानगरच्या मैदानावर रायगड 40+ प्रीमियर लीग मध्ये बाईक मिळवली असा कर्णधार समर्थ कडू खेळतोय. त्यांच्या समेत रायगड 40+ मास्टर्सचे सिवर्धनचे उपाध्यक्ष नाना 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 दिवेकर. सामना जबरदस्त रंगतदार पाहायला मिळेल कारण इथे मात्र जो जीता हुई सिकंदर मैदान के अंदर आणि जो संघ इथे मात्र आणि आपण पाहतो आमचे मित्र कामोटे गावातील जबरदस्त डावखरा गोलंदाज सुलक्षण भोईर याची वर्णी या संघामध्ये लावली. अतिशय प्रचंड बोली ज्या ज्या खेळाडूंना लागलेले आहे त्या खेळाडूंची गावं नावं टोटल तुम्हाला कळतील या षटकानंतर. गोलंदाज रायगडचा घसगेल आणि वेशवी गावातील एक तारणहार. वेशवी गाव म्हटलं की जयदास ठाकूर एक उत्कृष्ट मृदंगमणी आणि आमचे डॉक्टर भानुदास नाईक यांच्या गावातील संघ खेळताना पाहतोय आणि त्यांच्या गावातील हा गोलंदाज आज मात्र वेशवीच नव्हे तर आपल्या गावाचं नाव 7 समुद्राकडे रोवण्याचं काम केलंय आणि त्याच्या पावला पाऊल ठेवून विश्वजित ठाकूर सुद्धा चांगली कामगिरी करतो आहे. समर्थ कडूचा पहिला चेंडू नाना दिवेकर साठी पडतो आहे. स्लो डिलिव्हरी प्लेसमेंट. कारण समर्थ कडूची गोलंदाजी मात्र अतिशय वेगवान चेंडू टर्न करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. 1 धावाने खाते खोलले. संघाची धावसंख्या बिनबाद 1 धावफलकावर. पल्ला गाठात आहे तो मात्र 5 षटकामध्ये टार्गेट असेल कंपल्सरी चेसिंग मध्ये 87 धावसंख्या. या मैदानावर 92 धावा चेस झालेल्या आहेत. समर्थ कडूचा पुढचा चेंडू विस्तृत बायकर फलंदाज. काय गोलंदाजी होतोय समर्थ कडू. वेगवान चेंडू वळवण्यामध्ये यशस्वी असा गोलंदाज आणि हा नेहमीच खेळतोय समीर चौगुले यांच्या संघामध्ये धनवीन स्पोर्ट्स अलिबाग संघामध्ये. आज मात्र बॉस फायटरने आपल्या संघामध्ये लाईफ टाइम कॅप्टन याची वर्णी लागतोय तो मात्र समर्थ कडू. आमचे मित्र सुद्धा इथे कर्णा स्पोर्ट्सच्या मैदानावर भाऊ तिकडे ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग मध्ये कामगिरी करतात. पुढचा चेंडू बघा काय जबरदस्त चेंडू. कुठल्या प्रकारचा पॉवर प्ले मिलिटरी पॉवर प्लेचा षटक चालू असताना काय गोलंदाजी होतोय आणि माझ्यावर भरोसा टाकलाय. मला भरपूर बोली लावून संजय पाटीलने कॅप्टन बनवलं आणि ऍज द कॅप्टन त्याची भूमिका याची डोला पाहतो आपण.
रायगड 40+ मास्टर आयोजित रायगड समाज असोसिएशन आयोजित हा क्रिकेटचा दिमागदार सोहळा. आणि आता मात्र बघा चेंडू येतोय सीमारेषेला गवसणी घालण्यासाठी क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिले. पाहता पाहता चेंडू येतोय सीमारेषा फार आणि दरकानात चौकी सरांचा इशारा लाय चौकार ठोक डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघा फक्त टायमिंग केलंय चेंडूला ऑप्शनला पूर्णपणे आला होता फलंदाज. चेंडू करतो एकीच रूपात दुहेरीमध्ये ते मात्र फेकी खराब आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा संघाला. एक षटकाचा वाजवी खेळ संपला. संघाची धावसंख्या समर्थ कडून फक्त दिल्यात आपल्या षटकामध्ये 8 धावा 21 सफलता नाही. गोलंदाजी मात्र चांगली झालेली आहे. तर फलंदाजी कशा प्रकारे पाहायला मिळतोय बघूया. 12वा खेळाडू थोडासा चेंज झालाय. ताव्या सर्वांना संधी 13 खेळाडू दिले. सर्वांना संधी मिळेल. सर्वांना खेळण्यासाठी मुभा मिळेल. काय टेन्शन घेऊ नका. तर वैयक्तिक पहिलं सांगित दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला आहे तो मात्र कामोटे गावातील तारणहार हिरा समाजला जाणारा नेहमीच त्याला ब्राईन लाराची पदवी देण्यात आलेली आहे असा गोलंदाज सुलक्षण मिरुफ लारा. प्रचंड बोली लागली होती या खेळाडूला. तब्बल यशवंत पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावर स्थान बनवा. यशवंत पाटील साहेब. तर गोलंदाज सुलक्षण भैरूर्फ लारा कामोटे गावचा हा खेळाडू. तर पाहूया पंचांकडनं गाड घेऊन फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय. मुस्तैद बायकर. सुलक्षणचा पहिला चेंडू अप्रतिम गोलंदाजी. तब्बल 21,000 पॉइंट मध्ये खेळ बोली लागलेला हा गोलंदाज आज मात्र आपली हुकूमत गाजवत आणि यष्टीरक्षक आपण पाहतोय. ओपीडी गाजवली. सानिया स्पोर्ट्स गाजवलं. अजनबी गाजवली. बॉस फायटर ओले संघ गाजवला. जगदीश भाई दापोलकर. एक खेळाडू कसलेले मुरलेले खेळाडू आहेत. सजासजी चेंडू हातातनं सोडणार नाहीत. तर पाहूया क्षेत्ररक्षणामध्ये स्वतः यष्टीरक्षक जगदीश दापोलकर बदल करतोय. दुसरं पारपेचं षटक हाताळलं. 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषे लगत पाहायला मिळतात. पुढचा चेंडू या षटकातील दुसरं षटक प्रगतीपटावर सुलक्षण भैरचा पुढचा चेंडू मस्तिक बायकर साठी पडतोय. पुन्हा एकदा चेंडूचा प्रचंड वेग घेणारा चेंडू शरीराचा प्रचंड वेग घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. चोरून धावा पूर्ण केल्यात आणि संघाची धावसंख्या धक्का लागतोय बिनबाद 9 धावा. वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा. नाना दिवेकर विपक्ष समर्थ कडू असाच चालू असणारा सामना. रंगत सामना. रोशन मात्र आपलं कामगिरी चोख बजावतो डीजेच्या माध्यमातून. आणि इथे मात्र ऑपरेटर आहेत 24 लाईव्हचे विवेक पाटील. पुढचा चेंडू या षटकातील सुलक्षणचा चेंडू. असं वाटलं की फलंदाजाला चेंडू वाईट जाणार खराब जाणार अतिरिक्त जाणार पण तो चेंडू सरळ स्विंग होऊन आतमध्ये येतो. एवढा प्रचंड टर्न करण्याची क्षमता आहे गोलंदाजामध्ये. सनराइज अकॅडमीचा हा तारणहार खेळाडू कामोटे गावातील जबरदस्त उत्कृष्ट असा गोलंदाज. पुढे ससावून चेंडू खेळणार बॅट टू द बॉलर. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. निर्दोष घरात चिरले यांचा
एक धाव आरोग्यासाठी एक कान मंत्र आहे. हॅलो. तर आमचे जय मालांचे ग्रुप आदरणीय नरेश शेठ विठ्ठल ठाकूर, सुधाकर ठाकूर इथे आलेत. आमचे यशवंत पाटील यांना विनंती आहे की या व्यासपीठावर नरेश शेठ या. नरेश शेठ ठाकूर यांना विनंती आहे. सुधाकर ठाकूर तसेच आमचे अनिरुद्ध मामा ठाकूर हे देखील उपस्थित होतील. दत्ता ठाकूर असतील. हे सर्व मंडळी नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून इथे उपस्थित होतात. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नरेश शेठ ठाकूर इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. या व्यासपीठावरती आपण अतिथी देव हो मान्यवरांचं स्वागत मात्र केलंय षटकारानं आणि पाहायला मिळतोय हा हा म्हणता संघाची धावसंख्या पुढे सरसवतोय. धावफलका घ्यावं लागतात त्या मात्र 16. शांताराम जाधव काय जबरदस्त स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. गाव आहे ओवे कॅम्प. सकलासी येते आहे अधिकार कलियुगी उदार हरीच्या नामे यावे यावे अवघे जण. जर सामन्याला प्रेक्षक नसतील तर सामन्याला मजा येत नाही आणि स्टेजवर मान्यवर नसतील तर त्या स्टेजला शोभा येत नाही. जनार्दन म्हात्रे साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करते की आमच्या मंचावर स्थान बनवा. सर आपलं सरचे स्वागत. तर मी आमच्या आयोजन आणि संयोजन कमिटीला विनंती करतो की चेंडू आणण्यासाठी क्षेत्ररक्षक जातात तर जरा सहकार्य करा. चेंडू आणून द्या प्लीज मैदानाच्या आतमध्ये, कारण कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका. सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतात. तर जे सामन्याचा आनंद घेतात पब्लिक त्यांना विनंती आहे की आपण चेंडू आणून द्यायचा आहे. तर तुम्ही प्रेक्षक मायबाप तुमच्या मनापासून मी धन्यवाद करतोय. सागर पाटील समालोचक आपण प्रेक्षक मायबाप या सामन्याचा आनंद घेतात. स्लो डिलिव्हरी आणि आता मात्र बघूया पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. साधावा मी तुझ्या पाठीशी आहे असा स्वामी समर्थांचा शब्द. धावसंख्या धापकरा लागतो ती मात्र 22. 21 सफलता नाही. नाना दिवेकर खेळतात 5 चेंडूमध्ये 8 धावसंख्येवर आणि त्यांना साथ देतोय मुस्तहिद बैकर. हे खेळतात 7 चेंडूमध्ये 13 धावसंख्येवर. तब्बल टोटल स्कोर 22. 2 षटके संपलीत. आता मात्र पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते मात्र सरकलंय. आता मात्र क्षेत्ररक्षक सीमारेषेवर जसं आपले वीर जवान सीमारेषेवर आपलं रक्षण करतात तसं मात्र इथे 11 खेळाडू कशा प्रकारे फलंदाजी गोलंदाजी करणार. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांगितलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज समर्थ 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 कडू 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 कडू. यशवी गावातील खेळाडू रायगडचा ख्रिस गेल आणि त्याच्या समवेत एक जबरदस्त असा फलंदाज पाहायला मिळतोय. नाना दिवेकर नावात सर्व काही दडलंय. ऍज अ कॅप्टन टू कॅप्टन गोलंदाजी करणार. एक कॅप्टन फलंदाज आहे तर दुसरा कॅप्टन मात्र गोलंदाज आहे. काय होणार काय घडणार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पाहूया समर्थचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि पाहायला मिळतोय आणि आता मात्र बिग विकेट. पहिला हादरा पहिला धक्का पहिला दणका बॅट द पॅव्हिलियन नाना दिवेकर. नाना सर सरनेम काय बॅट्समनचा. ओके धन्यवाद. मिडल ऑर्डरचा फलंदाज मधल्या फळीतील फलंदाज म्हटलं की आपल्या संघाचा एक ट्रम्प कार्ड तारणहार जसा प्रतीक पाटील अजनबी संघाचा खेळाडू त्याचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा झाला. त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा स्पर्धेच्या माध्यमातून प्रतीक भाई
तुम जियो 1000 साल और साल के दिन हो 50,000. तर नवीन फलंदाज समीर बोरकर, समर्थ कडू, कोण विसरणार आहे बादल, कोण विसरणार आहे गोलंदाजी. भल्या भल्या संघाना मात्र नमवणारा हा गोलंदाज संजय वास्करला पण कोण विसरणार. भरपूर टीव्ही त्याच्या नावावर आहेत. फलंदाज रेडी नव्हता आणि ज्या वेळेला हा चेंडू पडल्यानंतर तुम्हाला सांगतो क्रिकेटचं गणित आणि क्रिकेटचं रहस्य. आणि आता मात्र चेंडू टाकलाय आणि फक्त जज केलं हो. सुरेख प्रयत्न, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचा. किरण खानावकर अप्रतिम. असं वाटलं होतं. चेक करा पंच. थर्ड अंपायर संदीप सर, संदीप पाटील सर, विश्वनाथ शेठ मस्कर सर आलेले आहेत, सल्लागार आहेत. पंचांना विनंती आहे जरा थांबायचं आहे. समर्थ कडू, षटकार आहे. धन्यवाद. इथे मात्र चेक केल्यानंतर षटकार दर्शवलाय. सुंदर कामगिरी. संघाची धावसंख्या धबकार लागतो ते मात्र स्कोर झाला 28. समीर बोरकरने षटकार लगावलाय. समर्थ कडूचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅट द बॉलर. सिलेक्शन भेर चेंडूची पकड करतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक गडी बाद. वाघोबा 11 मुरुड कोलीवारा संघ आतापर्यंत धावसंख्या होतोय 29. तिसरं षटक प्रगती पटावर आहे. 3 चेंडू टाकून झालेले, 3 चेंडू शेष. चौथा चेंडू अतिरिक्त बाहेर निघतोय. पंच आमच्याकडे बोलतात की स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. द्वारकानाथ चोरगे सरांचा इशारा आणि त्याचा फायदा मिळतोय वाघोबा 11 मुरुड कोलीवारा संघाला. संघाची धावसंख्या 30. शांताराम जाधव ओवे कॅम्प जबरदस्त स्कोरिंग. अप्रतिम चेंडू. स्लो डिलिव्हरी, व्हेरिएशन बदललं, गती परिवर्तन, गती कमी केली, चेंडूचा वेग बदलला आणि बॅटकटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली. आणि या 92 धावा ज्या चेस झाल्या होत्या त्या मात्र उमरेली संघाने केल्या होत्या पाटणोली वॉरियर्स संघाविरोधात. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. आवाज आला ठर आणि चेंडू गेलाय ड्र. षटकार. सदतीस धावा धापलकावर लागल्यात. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा. आता मात्र सुलक्षण भोईर समर्थ कडूला काहीतरी कानमंत्र देतोय. अनुभवाची शिदोरी आहे. एक धाव आरोग्यासाठी. वय वर्ष 40 झाल्यानंतर शरीर कुठेतरी थकतोय आणि संदीप सर आणि विश्वनाथ दादा आणि सर्व रायगड समाज असोसिएशननी संकल्पना मांडली की आपण पण टुर्नामेंट ठेवायची. आणि पाहता पाहता या टुर्नामेंटचं सर्व रहस्य महाराष्ट्रभर पुन्हा भारतभर फिरतोय. पाहूया. पुन्हा एकदा आता मात्र गॅपशॉट सिलेक्शन चेंडू सीमारेषे बाहेर. एका टप्प्याने येतोय चौकार. त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते सन्माननीय RCC पेठ संघाचे पुरस्कर्ते आणि एक आदर्श व्यक्तिमत्व आमचे गणेशदादा जोशी पेठ आणि आमचे परदेश वास्कर पेठ यांचं इथे आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. कोण विसरणार या व्यक्तिमत्वाना. बंटी जोशी, विवेक जोशी या 2 खेळाडूंना मोलाच ड्रिंक्स स्टॉल आतमध्ये जाऊ द्या. मोलाचं स्थान मिळवून देणारे आमचे गणेश दादा यांचं आगमन झालेलं आहे. त्याचं सुद्धा आम्ही शब्द सुनाने सरचे स्वागत करतोय. ऐकूया सुमधुर संगीत डीजे.
चेसिंग मध्ये गरज असेल ती मात्र 46 धावसंख्येची. तर आपण आता ज्यांचं इथे आगमन झालंय ते आमचे जय मालांच्या ग्रुपचे आदरणीय नरेश शेठ विठ्ठल ठाकूर यांचा आपण इथे सन्मान करतोय. मी विश्वनाथ शेठ मस्कर आणि अनिलदादा पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय नरेशदादा ठाकूर यांचा आपण सन्मान करायचा आहे. ड्रिंक्स ट्रॉली, ज्या ड्रिंक्स ट्रॉलीमध्ये ऍपल आहे, बनाना, केले आहेत, फूड आहेत, माझ्या शरीराला तुम्हाला तंदुरुस्त होण्यासाठी सर्व काही किट त्याच्यामध्ये. ओव्हर टू संदीप पाटील सर. तर सुधाकर ठाकूर यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं, आपला देखील सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. आमचे यशवंत पाटील, ओके, जे जनार्दन म्हात्रे देखील इथे आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. दिलीप पाटील, तर दिलीप पाटील यावं, आपण देखील आपला देखील सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. दिलीप पाटील या. रामकृष्ण मुरवी संघाचे एक वीक खेळाडू, नक्कीच विश्वनाथ शेठ मस्कर सांगतात एकत्र नेहमीच खेळलेलो आहोत. तर दिलीप म्हटलं तर विशेष नाही, पहिल्या बॉलवरती षटकार मारण्याचा विक्रम, कारण मूर्ती लहान आणि कीर्ती महान, MRI चेंडू त्यावेळेला सागर. नाही, त्या तुमच्या प्रतिक्रिया आहेत नक्कीच. चला बोलूया आपण मॅच मध्ये पुन्हा एकदा. सागर, संजय पाटीलचा चेंडू, सुलक्षण भोर, चेंडू बघा दरबार उरतोय आणि इथे मात्र त्याचा फायदा वाघाबा इलेवन मुरुड कोलीवाडा संघाला. संजय पाटील थोडासा नाराज झाले सुलक्षण भोईरवर, कारण तर धाबा वाचवणं अतिशय गरजेचं आहे. अकरा चेंडू मध्ये मनवायचे तुम्हाला कंपल्सरी चेसिंग मध्ये 44 धावा. संजय पाटील गोंदेच्या मोठ्यावर. पुढचा चेंडू, बॅट द बॉलर, आणि पाहता पाहता चेंडू होतोय सीमा पार, येतोय कार्पेट राईज चौकार. गोलंदाजीचं विश्लेषण शांताराम जाधव सर आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये दिल्या सुलक्षण भरणे 14, नंतर पुन्हा एकदा समर्थकडून ओव्हर टाकलं, त्याच्यामध्ये 19 धावा, 1 सफलता, आणि आता मात्र आलेत संजय पाटील. पहिल्या चेंडूवर दोर, दुसऱ्या चेंडूवर चौकार. 10 चेंडू 40चं समीकरण, 10 चेंडू 40चं समीकरण. कंपल्सरी चेसिंग मध्ये टार्गेट 87 धावसंख्येचा. संजय पाटील एक दमदार असे गोलंदाज आहेत, पण क्षेत्ररक्षणाची थोडीशी साथ मिळत नाही त्यांना. बघा पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात, आणि आता मात्र जोरदार प्रहार, चेंडू होतोय हवाई फायर, बिगेट. संघाची धावसंख्या 9 चेंडू मध्ये 34चं समीकरण पाहायला मिळेल. पुन्हा एकदा झेल आहे, झेल खाली स्वतः गोलंदाज आणि दोघांमध्ये टक्कर. इथे मात्र संतोषला काही गरज नव्हती, संजय दादाच्या हातामध्ये चेंडू पडला होता, संतोषला धावायची काही गरज नव्हती, आणि इथे मात्र जीवनदान. विनंती असेल फलंदाजी करणाऱ्या स्क्वॉडला का आपण आपल्या स्क्वॉड मधून कृपया करून आवाज देण्याचा प्रयत्न करू नका. विनंती असेल, ही पहिली सूचना तुम्हाला, त्याच्यानंतर पॅनलाइज केलं जाईल. विनंती असू दे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. संघाची धावसंख्या येणारे 8 चेंडू 32चं समीकरण. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि चेंडू होतोय हवाई फायर, आणि आता मात्र हल्ला बॉल पाहायला मिळतोय.
संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. स्कोर झालाय 87 धावांचा टार्गेट असताना आतापर्यंत शांताराम जाधव सर आम्हाला कळवतील की धावा झाल्या धावफलकावर 61. और एक उछाल दिया भाई और एक बड़ा हिट फ्लाइट 7 चेंडू 26 समीकरण. संजय दादाच्या षटकातील एक चेंडू शेष आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर 2 धावा, पाचव्या चेंडूवर षटकार. आतापर्यंत संजय दादांनी दिल्यात 20 धावा दिल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील असेल चौथ्या षटकातील. 7 चेंडू 26 समीकरण. वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा संघाला 7 चेंडू 20. सामना रोमांचक स्थितीमध्ये बघा. सल्लागार आणि अध्यक्ष आणि मान्यवर कानमंत्र देतात. अध्यक्ष कसा असावा, सल्लागार कसा असावा. नारेवली गावाचा एकच दादा विश्वनाथ शेठ मस्कर आणि अध्यक्ष मराठीचा बुलंद आवाज घुमवला ग्राउंडवर मुरबीचा संदीप पाटील बेस्ट कॉमेंटेटर. पुन्हा एकदा चेंडू बघा, गॅप शॉट सिलेक्शन. वा, फक्त टायमिंग जज केलं आणि पाहायला मिळतोय चौकार. 24 धावा या षटकामध्ये आल्यात. संजय दादांच्या गोलंदाजीवर 24 धावा कडून काढल्यात वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा संघाला. आता मात्र विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडले वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा संघानं बॉस फायटर या संघाला. 6 चेंडू 22 समीकरण. टाइमपास करू नका, वेळ कमी आहे. टाइम इज मनी. वेळ कोणासाठी थांबत नाही, वेळेला महत्व द्या. बरोबर सकाळी 9:30 वाजता पहिला चेंडू पडतोय आणि बरोबर 5:20 हे सर्व सत्र समाप्त होतोय. हे आयोजन ना पैशासाठी ना स्वार्थासाठी हे रायगड समाजक असोसिएशनने आयोजन केलंय. हे तलागालातील 40+ खेळाडू नाही कुठेतरी शरीर थकलेलं होतं, ते मात्र पूर्णपणे प्लॅटफॉर्म मध्ये आणण्यासाठी जबरदस्त आयोजन. सॅल्यूट आयोजनाला. आणि ही ताकद आहे आमच्यासारख्या सामान्य समालोचकाचा वाढदिवस एवढ्या मध्ये प्लॅटफॉर्मवर होतोय. ही ताकद आहे रायगड समाजक असोसिएशनची आणि सदस्य आहे त्याचा अभिमान आहे. पुन्हा एकदा 6 गेंदे और 22 की दूरी. कटनीबंद कंपल्सरी चेसिंग इस टूर्नामेंट का नियम है आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. ज्या कर्णधाराला रामशेठ गरतने निवडलं आणि ज्या खेळाडूला आज मात्र 6:22 गोलंदाज निर्देश दादा बाबू 6 मध्ये 22 डिफेंड कराव्या लागतील. पण बघूया फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतात. सामना दोघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. वास फायटर ओले समर्थ करू विपक्षा नाना नाना दिवेकर. आणि पंचांचा इशारा आलाय. दरकनाथ चोरगे सर पुन्हा एकदा नाना दिवेकर सर आयोजन कमिटीची विनंती आहे प्लीज शांत राहा. मी काय बोलत नाही, मी तुमचा मित्र आहे. आयोजन कमिटीची विनंती आहे प्लीज. पुन्हा एकदा चेंडू जोरदार प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि आता मात्र इथं फेकी मात्र खराब होते. उशिरानं फेकी होते, त्याचा फायदा मात्र मिळतोय वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा संघाला. YCC हर्षल 11 मुरबी संघाचे जबरदस्त खेळाडू यांचं आगमन झालेलं आहे. सरचे स्वागत. आता मात्र 4 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये 19 धावांची गरज. 4 चेंडू 19 धावा, 19 धावा 4 चेंडू. पाहूया नाना दिवेकर की समर्थ कडू की नाना दिवेकर या दोघांमध्ये लागलेली रेस. कोण जिंकणार, कोण हरणार या स्पर्धेमध्ये, कोण आपला अस्तित्व टिकून राहणार पाहूया.
4 चेंडू 19 धावा. 4 मध्ये बनवायचे आहेत 19. 4 चेंडू 19चं समीकरण. चेंडू हातातनं निसटतोय. टेन्शन आहे, प्रेशर आहे. म्हणजे ही संतोषने केलेली चूक बादशाह गोलंदाजीवर ती मात्र इथे मागणी ठरतोय. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. अप्रतिम चेंडू. काय चेंडू टाकलाय, काय वेग होता, काय भन्नाट वेग. दर्जेदार गोलंदाजी, अप्रतिम. आता मात्र येणारे 3 तिगड्या काम बिगडा. 3 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये गरज आहे ती मात्र 19 धावसंख्येची. या चेंडूवर मात्र सर्व काही निर्भर असेल. 3 चेंडू 19 धावांची गरज. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मला दोन्ही संघ सारखेच आहेत. मला दोन्ही संघ तेवढेच महत्वाचे आहेत. सामना कोणी हारो कोणी जिंको, दोन्ही संघ आपल्यासाठी तेवढे तुल्यमूल्य आहेत. काय गोलंदाजी झाली. पहिल्या षटकामध्ये समर्थ कडूच्या 8, दुसऱ्या षटकामध्ये सुलक्षण भीर 14, तिसऱ्या षटकामध्ये समर्थ कडूच्या 19, चौथ्या षटकामध्ये संजय पाटील 24 आणि 5वं षटक फक्त 4 चेंडूमध्ये 4 धावा दिल्या. काय जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र 2 चेंडू 18 धावांची गरज. रंगतदार सामना. पैसा वसूल मॅच. ओ व्हेरी गुड डिलिव्हरी. सामन्यावर पहिल्यापासून पकड मजबूत ठेवली, मजबूत परिस्थिती ठेवली. मी पहिल्यापासून म्हणालो अशक्य शक्य करते स्वामी, कारण स्वामींचा हात त्याच्या शिरावर आहे. संजय पाटील. बघूया, क्रिकेट आहे, अनुचिताने भरलेला खेळ काय होऊ शकतो. आणि इथे मात्र फलंदाजाला बीट करण्यामध्ये आपल्या षटकामध्ये फक्त बाबूंनी धावा दिल्या त्या मात्र 4. काय जबरदस्त गोलंदाजी. आवडले असेल तर डाल्यांचा प्रचंड करकरात हस्तांदोलन करून मैदान सोडायचं आहे. पहिला सामना इथे विन झाला ते मात्र कपिल पारवीच्या विरोधामध्ये विश्वास पाटील अचल इलेव्हन इंडियन आर्मी घोट संघ. त्याच्यामध्ये 7व्या दिवसातील दुसरा सामना विन होतोय तो मात्र समर्थ कडू. यस, धन्यवाद सागर. सागर आपण सन्मानाकडे बोलतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व आणि नेहमीच क्रिकेटसाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व, RCC पेठ संघाला ज्यांनी मोठा पाठबळ देण्याचं काम केलंय ते आमचे गणेशदादा जोशी पेठ यांना विनंती करेन की गणेशदादा यावं आपण. विश्वनाथ शेटमस्कर आणि आमचे भाऊजी जयेंद्र म्हात्रे इथे आलेत, त्यांना विनंती करेन. अनिल दादा या. तर सन्मान इथे गणेशदादा जोशी यांचं.